हॅलो एव्हरीवन, तुम्हाला माझं बेकरी प्रॉडक्टवरचं प्रेम तर माहितीच आहे. पण मी 2025मध्ये ठरवलं टू एक्सप्लोर सम हेल्दी ऑप्शन. तर मला भेटलं इथे सावरडो ब्रेड. सावरडो ब्रेड आणि व्हाईट ब्रेड यामध्ये फरक काय आहे? सो हे ब्रेड मेनली बनलेलं असतं वाईल्ड ईस्ट आणि बॅक्टेरिया. तेच व्हाईट ब्रेडमध्ये असतं मैदा, शुगर, रिफाईंड ऑइल आणि प्रिझर्वेटिव्ह. आणि हे ब्रेड मेनली फर्मेंट करून बनवलं जातं. सो इट हेल्प्स टू सपोर्ट युअर गट हेल्थ. ऑल्सो इट इम्पॅक्ट ऑन युअर ब्लड शुगर लेवल बिकॉज ग्लायकेमिक इंडेक्स हे स्लोवर करतं. म्हणजेच जर तुम्ही डायबेटिक असाल आणि तुम्हाला ब्रेड आवडत असेल तर यू कॅन गो फॉर इट. भारतात आपल्याकडे तर हे ब्रेड मला जास्त कोणत्या सुपर मार्केटमध्ये दिसलं नाही, पण मी तुमच्यासाठी सर्च केले आणि ते थिओब्रोमा आणि बऱ्याचशा काही पर्टिक्युलर बेकरीज आहेत हे ब्रेड बेक करतात. सो तुम्हालाही हे ब्रेड हवं असेल तर यस, यू कॅन एक्सप्लोर इट मोर. आणि मलाही सांगा कुठं भेटतं पुण्यामध्ये. सो एवढं कौतुक केलं तर मी तुम्हाला एक रेसिपी पण सांगते जी मी बनवते. मी एक घेतला आहे अवोकॅडो, त्यात ॲड केले चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो. देन हे स्प्रेड केलं मी ब्रेडवर. घेतलं सॉटेड पनीर. आय ॲडेड सम मसाला इन इट अँड ऑल्सो ॲडेड लेट्यूस ऑन इट फॉर मोर फायबर. आणि हे होतं असं माझं सँडविच. त्याच्यावर थोडंसं मी सॉस पण ॲड केला होता थोडासा फ्लेवर येण्यासाठी. असं होतं माझं सँडविच आणि मग ते मी एन्जॉय केलं नेटफ्लिक्स बघता बघता. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.